चिकनची बिर्याणी. त्यासाठी घेतलेले आहे मी इथे 2 किलो चिकन. हे चिकन छान स्वच्छ धुवून घेतलेले आहे मी. आणि यात मी आता ॲड करणार आहे काही मसाले. आता घेतलेले आहे मी इथे अद्रक लसणचा पेस्ट. 3 चम्मच अद्रक लसणचा पेस्ट घेतलेला आहे मी इथे. आणि आता इथे घेणार आहे धने पावडर. धने पावडर घेतलेले आहे मी इथे 5 चम्मच. आता घेणार आहे तिखट. इथे मी तिखट घेतलेला आहे 4 ते 5 चम्मच. त्यानंतर इथे ॲड करणार आहे मी धने पावडर. धने पावडर घेतलेले होते मी 5 चम्मच. आणि आता मीठ घेणार आहे 4 ते 5 चम्मच. आणि इथे 1 चम्मच मी हळद घेतलेला आहे. आणि इथे घेणार आहे मी बिर्याणी मसाला. हे बिर्याणी मसाला 3 चम्मच आहे. त्यानंतर घेणार आहे मी इथे हिरवी मिरची 3 ते 4 कट करून घेतलेली आहे. आणि आता इथे 1 वाटी दही ॲड करणार आहे मी. आणि 2 चम्मच तेल घेणार आहे. आणि इथे अर्धा लिंबू पिळून घेणार आहे मी. आणि हे छान आता इथे मिक्स करूया आपण. आता हे आपले मिक्स केलेलं चिकन आपण फ्रीजमध्ये अर्ध्या तासासाठी ठेवूया. यानंतर घेणार आहे मी तांदूळ घेतलेले आहे इथे मी दावत बासमती. आणि आपलं चिकन घेतलं होतं 2 किलो. आणि त्यासाठी घेऊन राहिलेली आहे मी इथे 1.5 किलो राईस. आणि इथे अर्धा किलो मी बाजूला काढत आहे. म्हणजे 1.5 किलो घेतलेला आहे मी इथे. तांदळाची क्वांटिटी कमी पाहिजे आपल्याला आणि चिकनची जास्त. आणि हे ते आता तांदूळ मी छान स्वच्छ धुवून अर्ध्या तासासाठी याला भिजत ठेवणार आहे. आणि हे ते कांदे घेतलेले आहे मी चिरून बारीक. हे कांदे फ्राय करणार आहे मी आता. आणि इथे एक पातेलं ठेवलेलं आहे. आणि त्यात मी पाणी टाकून त्यामध्ये काही खडे मसाले टाकणार आहे. आणि 1 चम्मच तूप पण टाकणार आहे. आणि अर्धा चम्मच आपल्याला मीठ घ्यायचं आहे. पाणी छान उकळी घेतली. आपल्याला झाकण लावून बाजूला ठेवायचे आहे. आता आपण बिर्याणी बनवायला सुरुवात करूया. इथे एक पातेले घेतलेले आहे मी. आणि हे आपलं चिकन फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं आपण. हे चिकन झालेलं आहे आपलं अर्धा तास. आता हे
फ्राय करून घेतलेला आहे मला चिरलेला. आणि आता आपण यात चिकन सोडूया. फिरवून घेऊया आपण. आपली बिर्याणी खूप टेस्टी बनणार आहे. पुन्हा एकदा फिरवून घेऊ आपण आणि झाकण लावून 5 मिनिटांसाठी याला मंद आचेवर ठेवू. आता हे आपले भिजत ठेवलेले तांदूळ अर्धा तास झालेला आहे. आता यातला आपण पाणी काढून घेणार आहोत आणि हे आपले उकळी आलेले गंजातले पाणी आहे. आता हे छान उकळी आलेले आहे पाण्याला. आता यात आपण हे तांदूळ सोडणार आहे. त्याला आता हलक्या हाताने फिरवून घेऊ आपण हाताला. आपल्या तांदळाला भात बनायचा आहे आता आपला. आपले भिजत ठेवलेले तांदूळ होते म्हणून आपल्याला हलक्या हाताने फिरवायचं आहे. भिजलेले तांदूळ कसे लवकर सुकतात. आता झाकण लावून बाजूला ठेवू. आता चिकनकडे लक्ष देऊ आपण. आता पुन्हा एकदा फिरवून घेऊया. पहा किती टेस्टी वाटून राहिलेलं आहे आपलं चिकन. पानं आहे, सांबार आणि बघा फ्राय केलेले आपले कांदे. यात आपण फ्राय केलेले कांदे टाकणार आहोत आणि सांबार आणि पुदिन्याची पानं टाकणार आहोत आपण. आणि आता छान फिरवून घेऊ पुन्हा एकदा. भात शिजायला वेळ आहे. पुन्हा झाकण लावून घेऊ. हा बघा आपला भात फुटत आहे. आपला भात ऑलमोस्ट झालेला आहे. थोडा कच्चापणा आहे. आता आपण गॅस बंद करून घेतलेला आहे आणि चिकनकडे पाहू आपण. आता चिकन छान फिरवून घेऊ पुन्हा. मध्ये मध्ये आपल्याला 3 ते 4 वेळा फिरवून घ्यायचं आहे. आता चिकन पण आपला अर्ध्याने जास्त शिजलेला आहे. आता गॅस बंद करून घेऊ आपण. आणि हा आता आपला चिकन मी मोठ्या पातेल्यातला एका दुसऱ्या पातेल्यामध्ये काढून घेतलं आहे. थोडं चिकन ठेवलेलं आहे इथे मी. आणि आपले भात पण अर्ध्याने जास्त म्हणजे कसं 95% झालेला होता. आता हे पाणी काढून घेतलेलं आहे. आता आपण लेयर टाकूया. आता इथे
टाकणार आहे. त्यानंतर आता आपण त्यात कांदा टाकणार आहोत, परतलेला आपला फ्राय केलेला. सांबार आणि पुदिन्याची पानं टाकणार आहे. त्यानंतर इथे टाकणार आहे मी फूड कलर. मी इथे फूड कलर ऑरेंज आणि ग्रीन घेतलेला आहे. असेल तर टाका, नसेल तर राहू द्या. माझ्याकडे अवेलेबल होतं म्हणून मी टाकून राहिलेलं आहे. आणि त्यानंतर पुन्हा आता इथं चिकन टाकणार आहे आपण. आणि पुन्हा तोच प्रोसेस करणार आहे मी. माझा हा व्हिडिओ आवडला नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर पण करा. पातेला 2 किलो चिकन आणि 1.5 किलो तांदळासाठी बरोबर झालेला आहे. सेम प्रोसेस करणार आहे. आता मी इथे ॲड करणार आहे तूप घेतलेले आहे मी 2 चम्मच. आता हे झाकण लावून आपण मंद आचेवर याला 10 ते 15 मिनिटं ठेवूया. आणि इथे मी काही इथं पीठ वगैरे काही लावलेलं नाही आहे. फक्त याच्यावर वजन वस्तू ठेवून 15 मिनिटं मी ठेवणार आहे मंद आचेवर. फक्त वाफा आपले बाहेर निघले नाही पाहिजे. कलरफुल बिर्याणी झालेली आहे आपली. भात पण शिजलेला आहे. भाताचे कलर किती सुंदर दिसून राहिला आहे. मोकळा मोकळा भात झालेला आहे आणि चिकन पण शिजलेलं आहे छान. आता आपली टेस्टी बिर्याणी रेडी झालेली आहे. आता सर्व करूया आपण. किती सुंदर कलरफुल बिर्याणी रेडी झालेली आहे आपली. मला हा माझा व्हिडिओ आवडला नक्की कमेंट करा मला.